सांगलीत घरपट्टी वाढीवरून राजकारण तापले. आमदार सुधीर गाडगीळांवर जनतेची फसवणूक केल्याचा आरोप. सांगलीत महापालिका निवडणूक संपताच घरपट्टी वाढीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. निवडणुकीच्या प्रचारात घरपट्टी वाढ करणार नाही असे आश्वासन देणाऱ्या आमदार सुधीर गाडगीळ यांनी आता पलटी मारल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपक माने यांनी केला आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार गाडगीळ यांनी घरपट्टी वाढीचे समर्थन केल्याने सांगलीकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आश्वासनांचा विसर, निवडणुकीपूर्वी दिलेली स्थगिती केवळ मते मिळण्यासाठीचा जुमला असल्याचा आरोप, जनतेची फसवणूक, प्रचारात घरपट्टी न वाढण्याचे आश्वासन दिले मात्र सत्ता येताच गाडगीळांनी रंग बदलले. तीव्र निषेध, खोट्या आश्वासनांमुळे सांगलीच्या जनतेची घोर फसवणूक झाल्याचे म्हणत दीपक माने यांनी केला आमदारांचा जाहीर धिक्कार. निवडणुकीची स्थगिती ही केवळ नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी होती का असा सवाल आता उपस्थित होत असून सांगलीत घरपट्टी वाढीला विरोध तीव्र होत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकसंदेश न्यूज, सांगली. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.